नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज होता अंशचा बड्डे आणि अंशच्या बड्डेच्या निमित्ताने माझ्याकडे आला होता अंश आणि त्याची आई. तर मग मी मस्त त्यांच्यासाठी मेजवानी तयार केली. सर्वात आधी मी तिला चहा, नंतर मी बनवलं मस्त कोलंबी मसाला, कारण तिला कोलंबी फार आवडते. त्याच्यामुळं मग मी बनवला मस्त झणझणीत तसा हा कोलंबी मसाला. आणि लगेचच मग बनवलं सुक्कं चिकन, कारण मला कसं एकच डिश बनवायला आवडत नाही, म्हणून मी 2 ते 3 4 डिश अशी बनवत असते आणि मला आवडतं. तर हे बघा, मी मस्त असं सुक्कं चिकन हिरव्या मसाल्यामध्ये बनवलेलं आहे. आणि लगेचच बनवला मग मी चिकन पुलाव. हो, हे बघा, चिकन पुलावसुद्धा बनवला. आणि छानपैकी मस्त मेजवानी बनवून झाल्यावरती मी लगेचच फटाफट गेली आणि रेडी होऊन अंशला घेऊन बाहेर आले, कारण आम्हाला कापायचा होता केक. कारण अंश खूपच उतावला झाला होता की माझा केक कधी कापणार आणि तो माझा खूप लाडका आहे, म्हणून माझ्याशी खूप मस्ती करतो आणि मी सुद्धा थोडीशी त्याच्याशी मस्ती केली, थोडं खेळले त्याच्या संगती. आणि मग अंशला पण मजा आली आणि मलाही छान वाटलं, कारण लहान मूल घरात असलं की खरोखर एकदम रम्य वातावरण होऊन जातं, नाही का. मग मी लगेचच अंशच्या पूजेची ओवळायचे ताट रेडी केलं. मग त्याला छानपैकी मी असं अंशला ओवाळलं आणि मग आम्ही मस्त असा केक कापला. आणि त्यालाही फार आवडलं आणि मलाही खूप आनंद झाला होता, कारण तो माझ्याकडे नेहमीच येतो, दरवर्षी तो माझ्याकडेच असतो बड्डेला. तर हे बघा, इथे मी त्याला मस्त असं टिळा लावला, पण तो खूप मस्ती करत होता, कारण सारखा तो टिळा पुसत होता तो सारखा टिळा पुसत होता. मी लावला की तो लगेच हात मारून पुसून टाकायचा. आणि बसलाय बघा कसं, पण फार मस्तीखोर आहे बरं का, फारच मस्तीखोर. मग मी त्याच्या सोन्याच्या अंगठीने मस्त नजर काढली आणि छान त्याला ओवाळलं. त्याच्यानंतर मग आम्ही कापला मस्त केक. केक पण छान आणला होता माझ्या मुलांनी. चॉकलेट केक त्याला फार आवडतो. ते बघा, पुसला बघा, दाखवते ना मी तुम्हाला व्हिडिओ पुसला, हे बघा मस्ती खूप मस्तीखोर आहे तो. मग मी त्याला पुन्हा टिक्का लावला. पुन्हा मी 3 ते 4 वेळा त्याला लावलं, पण त्याने नेहमी पुसून टाकलं. नंतर शेवटी मीच वैतागले. म्हटलं बाई, काही खरं नाही, मुलांच्या मागे लागून चालणार नाही. मग मी त्याला अक्षरशः दिलं सोडून. आणि मग त्याची आई ही बघा, अश्विनी त्याची आई आहे. आणि मग आम्ही कापला मस्त केक. केक कापल्याच्या नंतर मस्त सर्वांनी केक खाल्ला आणि अंशनीही केक खाल्ला, कारण चॉकलेट केक होता त्याच्या आवडीचा. आणि माझ्या मुलांनी त्याला मस्त एक कार गिफ्ट केली, छोटीशी कार, म्हणजे रिमोट कार. हो, खेळायची. तुम्ही म्हणता कुठली कार, खेळायची रिमोट कार बुक केली, त्याला गिफ्ट केली माझ्या मोठ्या मुलांनी. आणि त्याच्यात तो खरंच खूप खुश झाला, कारण मुलांचं कसं असतं, छोट्या गोष्टीमध्ये भरपूर काही आनंद दडलेला असतो. आणि मग आम्ही मस्त फोटो क्लिक केले, अंशनी आणि मी, कारण तो माझा खूप लाडका आहे ना म्हणून आणि मस्ती पण खूप केली आम्ही फोटो काढताना, खूप मस्ती केली आणि छान असे फोटो क्लिक केले. आणि त्याच्यानंतर मग लगेचच आम्ही बसलो जेवायला. सर्वात आधी मी अंशला, तो तिखट खात नाही म्हणून त्याच्यासाठी थोडं वेगळं वरण भात बनवला होता. सर्वात आधी त्याला भरवलं आणि नंतर मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. तर जेवणामध्ये काय होतं मी तर तुम्हाला दाखवलेलंच आहे आधीच बनवताना, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला खाताना पण दाखवते. मग मी हे बघा सर्व, मग मी मागवली तंदुरी. अख्खी कोंबडी मागवली तंदुरी, कारण तंदुरी आम्हाला सर्वांनाच खायची होती. तर सगळं चिकनचं पदार्थ होतं, फक्त त्याच्यामध्ये एक होती कोलंबी, 3 पदार्थ चिकनचे होते आणि एक होती कोलंबी मसाला, तंदुरी, सुक्का चिकन आणि मस्त चिकन पुलाव. आणि रोट्या होत्या, बाहेरून रोट्या आम्ही आणल्या होत्या. तर अशा पद्धतीने आम्ही मस्त त्याचा वाढदिवस साजरा केला आणि जेवणाचा पण आनंद घेतला. तर तुम्हाला कसं वाटला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग, तर नक्की कळवा तुमच्या छान कमेंटमधून. आणि माझी ही मेजवानी आणि अंशचा वाढदिवस, तर मित्रांनो नक्की कळवा तुमच्या छान कमेंटमधून. तर चला, तर मग तुम्ही पण असंच मस्त मेजवानी बनवून खा. आणि आपले जे आहेत नातेवाईक, त्यांना असंच अशा पद्धतीने जर थोडासा सरप्राईज दिलं तर खरोखर छान होतं आहे बरं का. तर हे बघा कोंबडी आणि मी खाताना पण दाखवते. आलं ना तोंडाला पाणी मस्त. आणि तंदुरी तशी मी बाहेरचं खात नाही हो, पण तंदुरीचं माहिती ना तुम्हाला, एकदम स्मेल आला की एकदम असं वाटतं खावं, कारण वासामध्येच गुंग होऊन जातोय माणूस. तर खरोखर खूपच छान. अशा पद्धतीने मग आम्ही सर्व जेवलो आणि अशा पद्धतीने मी अंशचा वाढदिवस साजरा केला. तर बाय.